माझं देखील ना तुझ्यावर तितकंच प्रेम आहे रे. खरंच? मग बांधशील माझ्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात, घालशील माझ्या नावाचे जोडवे आपल्या पायात आणि लावशील माझ्या नावाची हळद आपल्या सर्वांगाला. तुझ्या नावाची हळद लाविले रे सर्वांगाला, अधीरले मन माझे भेटण्यास कुंकवाला, यावा सुखाचा बहार तुझ्या माझ्या संसाराला. एक रूप हो दोघे साक्ष ठेवणी या हळदीला, साक्ष ठेवणी या हळदीला. अनुभवलेला क्षण सुखाचा, अनुभवलेला क्षण सुखाचा, करती मनाला आठवी मजला स्पर्श तो पहिला, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो. अनुभवलेला क्षण सुखाचा, अनुभवलेला क्षण सुखाचा, करती मनाला आठवी मजला स्पर्श तो पहिला, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो, मनाहून जाई तुझ संग हो. तुझ्या शारुण्याची चिप दीड लावते जीवाला, यात माझी काय चूक आहे. तुझं मन तुझं रूप तुझ्या शारुण्याची चिप दीड लावते जीवाला, यात माझी काय चूक आहे. याचा किड्याला अर्थ मिळाला, याचा किड्याला अर्थ मिळाला, चालून आले सारे सुख हो. याचा किड्याला अर्थ मिळाला, चालून आले सारे सुख हो. मणिवाहून जाई तुझ संग हो, मणिवाहून जाई तुझ संग हो, मणिवाहून जाई तुझ संग हो.
मिळवावून जाई तूच संग हो मिळवावून जाई तूच संग हो मिळवावून जाई तूच संग हो अनुभवलेला क्षण तो सुखाचा अनुभवलेला क्षण तो सुखाचा करती म्हणाले आज दिवसला स्पर्श तो पहिला मिळवावून जाई तूच संग हो मिळवावून जाई तूच संग हो मिळवावून जाई तूच संग हो ला 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 माझा बाप करतोय तो माझा बाप करतोय मी काय करू हे बघ मला त्याला मारायचं नव्हतं मारला म्हणून तो दगडावरती पडला आणि रक्त निघालाय मी काय करू अरे श्रीमंतीचा खूप घमंड नाही का तुला फक्त 5 मिनिट ज्या ठिकाणी उभा आहेस का त्याच ठिकाणी थांब तुझी काय खरी अवकाश आहे ना तो माझा दिवसच नाही फक्त 5 मिनिट अबे जा 5 मिनिट नाही साल्या दिवसभर ज्या जागी उभा आहे ना तिथेच उभा राहील देवाला आण नाही तर कुठल्या सैतानाला घेऊन ये मला विक्रम पांडे म्हणतात काय अरे तो देवा एक नंबरचा सैतानच आहे मी काय करू तो तोला काय पुरस हे बघ तू काळजी करू नकोस काही तू होईल ऐक माझं तू घरी जाऊन मी बघते तसं काय अगं बरे आपलं ठरलं होतं ना ऐक ना माझं तू घरी जाऊन मी बघते तसं काय अगं पण अगं हे असं सलाच पण चान्स गेला अरे आई एवढ्या घाई अगं मी जत्रेकडेच निघालो होतो जत्रेचं उद्घाटन एवढ्या लवकर झालं अगं तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजल्यात कसला विचार करतेस एवढा हे बघ विकी तू आता मोठा झालायस आणि तुझं लग्न करायला पाहिजे हे बघ तुझी इच्छा असेल आणि तुझी काही हरकत नसेल तर मग मी पुढच्या तयारीला लागते अगं आई मी मोठा झालो हे सगळं ठीक आहे लग्न करायचं हे सुद्धा ठीक आहे पण एवढी काय घाई आहे नाही म्हणजे बरं मी स्पष्ट सांगतो हे बघ माझं एका मुलीवरती प्रेम आहे त्या मुलीचं सुद्धा माझ्यावरती तितकंच प्रेम आहे आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला काय मला साधी माहिती न देता तू लग्न करायचा निर्णय घेतलास कोण आहे ती मुलगी कोणत्या खानदानातली आहे कसं खानदान आहे तिचं नाही म्हणजे आपल्या बरोबरीचं खानदान नाहीये हे बघ गरीबा घरची मुलगी मी सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही मला तुझ्या घरोघर हुंडा देणारी व्यक्ती पाहिजे आणि काय नाव काय म्हणालास रे तिचं अगं आपल्या गावातला तो शंकर लोहार आहे ना त्याची मुलगी असतात हे बघ त्या भिकारण्याच्या पोरीला मी आपल्या बंगल्याची एक पायरी सुद्धा चढू देणार नाही विकी अरे तुला कसं समजत नाही अरे तू जर तिच्याशी लग्न केलं तर ह्या समाजात आपली काय इज्जत राहणार आहे अरे लोक काय म्हणतील आपल्याला नाही 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 त्यापेक्षा त्या नंदाबाईच्या मोठीवरच्या मुली बऱ्या हे लग्न होणार नाही आणि हा माझा आदेश आहे आई तुझा आदेश पाळला नाहीये का मी अगं याआधी तुझा कुठला शब्द खाली पडू दिलाय का सांग बरं पण या वेळेस जरा सिच्युएशन वेगळी आहे तू समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे बघ वेळ आल्यानंतर मी तुला नीट सविस्तर सगळं समजून सांगेन पण आता तरी मी आस्थाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मुलीशी लग्न करण्याचा विचार नाही करू शकत हे बघ विकी तुझ्याशी कोणती मजबुरी आहे म्हणून तू त्या भिकारण्याच्या पोरीशी लग्न करायला निघाला कुठली तरी मजबुरी असली पाहिजे ना कुठली तरी मजबुरी असली हे बघ मी तुला सगळं वेळ आल्यावर नीट समजावून सांगेन पण तू आता समजून घेण्याचा ठीक आहे मग तूही माझी एक गोष्ट नीट ध्यानात ठेव त्या भिकारण्या असताना मी या घरची सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही कधीच नाही कामिनी म्हणतात मला
आणि जे मी बोलते ना ते मी करून दाखवते. लक्षात ठेव. ठीक आहे, तुला जे वाटतं ना ते तू कर, मला जे वाटतं ते मी करतो. मी तो जत्रेत जा. तुझाच का तो विक्रम पांडे? तू कोण आहेस बे? देवा म्हणतात मला. देवा? मग तुझी आरती ओवाळो का पूजा करू तुझी? आता आलाच बेटा मेन मुद्द्यावर. आता जे दीपकला मारहाण केलीस ना तो माझा लहान भाऊ आहे. आणि काय रे साला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या भावाला मारण्याची? खरा मर्द असशील तर माझ्याशी 2-2 हात कर. मग टाकवतोस साला. अबे हो, मारला तुझ्या भावाला. आता इथं कुत्र्यासारखं मारलं. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? ये साल्या माझ्याशी 2-2 हात कर, मग दाखवतो तुला. अच्छा, तर हो बेटा. यानंतर माझ्या भावाच्या किंवा माझ्या परिवाराच्या आळाला तर चालत कापून टाकेल. गावाने सोडून जातोय, पण यानंतर माझ्या मार्गात कधी जावं येऊ नको. चालत कापून टाकेल. देवा, नाव लक्ष ठेवा. अबे तू मला लक्षात ठेव, विक्रम पांड्यावरती हात टाकलाय साल्या. विक्रम पांड्यावरती. अबे नाही, तुमच्या दोघाही भावांना आपल्या पायाची धूळ चाटायला भाग पाडलं तर मी सुद्धा नावाचा विक्रम पांडे नाही. देवाची करणी आणि नारळात पाणी. आता बघ साल्या, त्या मृत्यूच्या दारी लावतो तुझी सगळ्यात आधी वर्णी. विक्रम पांडेवरती हात टाकलाय साल्या. नाही विक्रम नाही. इतक्या सहजासहजी ही कामिनी हार पत्करणार नाही. त्या भिकारड्या शंकर लोहाराची पोरगी आणि माझ्या घरची सून. अरे हात! त्या कामिनीला हवा फक्त आणि फक्त पैसा, दादागिने, प्रॉपर्टी, इस्टेट. आणि त्यासाठी ही कामिनी काय वाटेल ते करेल, पण मला जे पाहिजे ते मी मिळवणारच. विकी, लक्षात ठेव, तुझ्या नावची हळद मी त्या अस्ताच्या अंगाला कधीच लागू देणार कधीच नाही. कामिनी म्हणतात मला, कामिनी पांडे. अगं काय? हा बोल कामिनी बोल. अगं काय, कशी आहेस? मस्त आहे. तुझ्या आशीर्वादाने मस्त मजेत आहे मी. आता तू सांग, तू कशी आहेस? मी सुद्धा छान आहे. चलेस ना? हो, आणि हे काय इकडे काय? इकडे कुठे का म्हणजे काय गो? अगं जत्रा बघायला आली. हो का? हा, पण तुझं भाषण ऐकलं, काय मस्त भाषण दिलं का? एक खरंच आवडलं तुला माझं भाषण? छान भाषण दिलं. पण मी काय म्हणते, कामिनी, आपण लहानपणापासून जीवलग मैत्रिणी. हो ग. फरक एवढाच की तुझं क्षेत्र अलग आहे आणि माझं क्षेत्र अलग आहे. पण आज माझ्याकडे संपत्तीला काहीच कमी नाही आहे बघ. हे बघ नंदा, तुला जे काही बोलायचे ना ते अगदी स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात बोल. स्पष्ट शब्दात बोलायचं म्हणजे कामिनी, मी काय म्हणते, आपली ही मैत्री रिश्तेदारीमध्ये बदलली तर? अगं माझ्याकडे मुलीची काहीच कमी नाही. तू म्हणशील, अगं तू म्हणशील ती मुलगी तुझी सून होईल बघ. नाही, कधीच शक्य नाही. अगं मी एका उच्च खानदानातली, गर्भश्रीमंत खानदानातली सून आहे आणि तू एक कोठेवाली. उद्या या समाजात मला राहायचंय. हा समाज मला काय म्हणेल की गर्भश्रीमंत कामिनीनं तिच्या एकुलत्या एक मुलाचा विवाह एका कोठेवालीच्या मुलीशी केला. शक्य नाही. का शक्य नाही? हा? आम्ही माणसं नाहीत का? अगं हा पोट भरण्यासाठी लोक वेगवेगळे व्यवसाय करतात. अगं तू मागशील तेवढं होणं द्यायला तयार आहे मी.
कामिनीला एवढी आयती दारात चालून आलेली संधी ही कामिनी कधीही नाकारणार नाही, कधीच नाही. कारण ह्या कामिनीला हवा फक्त आणि फक्त पैसा, दागिने, प्रॉपर्टी. मग त्यासाठी ती मुलगी कोठ्यावरची असली तरी मला काही फरक पडत नाही. मला जे पाहिजे ते मी मिळवणारच. नंदा बोल ना कामिनी, बोल ना. मी काय म्हणते, हे बघ, मी जरा विचार करते आणि मग तुला माझा निर्णय कळवते. कामिनी पक्का विचार कर आणि कळव मला. ए हो ग, अगदी पक्का विचार करून तुला कळवते आणि अगदी लवकर कळवते. पण तू तेवढं ते हुंड्याचं मात्र विसरू नकोस. मैत्रीण आहे मी तुझी, माझ्यावरती विश्वास नाहीये का? अगं मैत्रिणी आपण खूप चांगल्या आहोत, पण मैत्री मैत्रीच्या जागी आणि व्यवहार व्यवहाराच्या जागी, हो की नाही? तर मी काय म्हणते, आता मी विचार करून तुला लवकरात लवकर माझा निर्णय कळवते आणि तेवढं हुंड्याचं मात्र लक्षात ठेव. चल येऊ का, मी उशीर होतो मला. ये ना. चल बाय बाय. चल किती मस्त जत्रा भरली आहे तुझ्या. हो ना बाबा, खूपच गर्दी आहे. काय हो, कशाची दुकान आहे? हे गोंधळाचं दुकान होतं. मला हातावर नाव गोंधळायचं आहे. का करते बेटा, हातावर नाव गुंतवून देऊन खराब होते ना हात. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं ठीक आहे, द्या होईच्या हातावर नाव लिहून. ठीक आहे, मी हातावर नाव गोंधवून देतो. काय मस्त गोजीरवाला पाखरू इकडे येतोय. ये म्हणावं त्या पाखराला इकडे. मी कशी आपल्या पिंजऱ्यात टाकते ते बघत म्हणावं. ये बापरे, बघ बघ किती लाईट आहेत का. हे झुले जिकडे तिकडे लागले आहेत है ना. हा ए बेटा चकुली, त्या झुल्यावर बसतो का तू? नाही बाबा, मला खूप भीती वाटते. तुला तिथं भीती वाटते? बरं ठीक आहे, भीती वाटते. या चक्रीवर बसतो का? नाही बाबा, मला खूप भीती वाटते. या चक्रीवर पण भीती वाटते. काय कशाला तुला पाहुणी पाहिजे? घरामध्ये टोपलावर खेळणे आहे. अरे बापरे, एवढा जिद्द काही कामाचा नाही बेटा. बरं ठीक आहे, हे बघ मी त्या दुकानामध्ये जातो, पाहुणी घेऊन आणतो. हा या जागेवर कुठं हलायचं नाही बेटा. हा खूप गर्दी आहे, जायचं नाही कुठं. हा इतकं तुम्ही राहा, मी आत्ता चालू. हा ठीक आहे. किती छान फ्रॉक आहे. ती आवडली का तुला? आवडली ना? मी याच्यापेक्षा सुंदर फ्रॉक घेऊन देईन. हा तुला भूक लागली का बाळा? हो तिकडे बघ, जिलेबीचं दुकान आहे, भजी समोसे, तुला खूप
काय 50 रुपयाची 25 रुपयाला द्या ना भाऊ. अहो भाऊ द्या ना, काय माझी मुलगी आहे ना, खूप वरती आहे, द्या ना भाऊ. ठीक आहे ठीक आहे, येतो भाऊ, पुन्हा भेटू आपण. माझ्या मुलीसाठी बोलवलं, येतो मी. काकू माझी लहानची मुलगी होती. चकुली चकुली चकुली. कलियुगिया उलटा सुलटा खेळ से हा दैवती